मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। त्यांची तब्येत थोडीशी खराब झालेली असल्यामुळे त्यांना दवाखान्यात ऍडमिट होणं गरजेचं होतं। मंडळातही कळाल्या नाही, जे काही कळालं मला फार नाही, परंतु साधारण विकासाची कामं करत असताना माझी कामाची पद्धत आहे की त्या भागातल्या लोकप्रतिनिधींना बोलवायचं आणि चर्चा करायची। चर्चा करत असताना त्यांचे काही विधायक सूचना असतील तर त्या घ्यायच्या। आज दुपारी आल्यानंतर पहिल्यांदा जिल्ह्यातल्या प्रस्तावित विमानतळाच्या संदर्भातला विषय घेतला। साधारण 3 किलोमीटर लांबीची जागा ही आम्ही निश्चित केलेली आहे। त्याला रुंदी जेवढी लागतील तेवढी पण ती या ठिकाणी निश्चित केलेली आहे। तिथं वेगळं आणि अशा पद्धतीनं साधारण आणि 45 मीटर तो रुंदी असते त्याची, असा विमानतळ धावपट्टी त्याला तुम्ही म्हणू शकता, ती आपल्या इथं होणार आहे। आणि त्याच्यातून उद्याच्या काळामध्ये विमानं देखील मोठं उतरायचं म्हटलं तरी ते उतरू शकणार आहे। ती बॅरज लँड आहे, तिथं जो काही योग्य मोबदला असेल तो त्या ठिकाणी आम्ही देऊ। काही सरकारी पण जमीन आहे, काही मात्र खासगी जमीन आहे। त्या पद्धतीनं तो निर्णय झाला। जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या होत्या, त्यांनी 2-3 जागा पाहिल्या, परंतु शेवटी त्यांना ही जागा योग्य वाटली। पूर्व पश्चिम जागा, दोन्ही बाजूला कुठेही फार मोठा चढ वगैरे काही नाहीये, डोंगर वगैरे असतो तसा, आणि हायवेच्या पासून 4 किलोमीटर आतल्या बाजूला आहे। एवढा रोड आम्ही केल्यानंतर हा जो काही प्रश्न आहे तो बऱ्याच वर्षाचा माझ्या बीड जिल्ह्याचा प्रश्न आम्ही निकाली काढलेलं चित्र आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल। दुसरं, मी DRM रेल्वे सादरीकरण ही जी काही आपली परळी, बीड, अहिल्यानगर अशा प्रकारची रेल्वे आहे, त्यामध्ये काही ठिकाणी आरोग्य करण्याची गरज आहे, काही ठिकाणी